पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चिट नाही. विकास खरगे समितीचा अहवाल सादर झाला नसल्याची माहिती. अहवाल अंतिम करण्यासाठी समितीची अंतिम बैठक झाली नसल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती. पार्थ पवारांनी चौकशीला सामोरं जाऊन क्लीन होऊन बाहेर पडावं. मुंढवा गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चिट अजून मिळालेली नाहीये. संजय राऊतांची मात्र ही प्रतिक्रिया. शरद पवार पार्थ पवार भेटीवर राजकारण नको. पार्थ पवार आजोबांना भेटण्यासाठी गेले, त्यात गैर काय? तटकरेंची प्रतिक्रिया. या भेटीचा राजकारणाशी संबंध जोडणं योग्य नाही. सुनील तटकरेंचं वक्तव्य. पवारांनी मोठं केलेले लोक आज त्यांना सल्ले देत आहेत. तटकरे, पटेल, मुश्रीफ पवारांच्या एनसीपीला सोबत घेण्यास इच्छुक नाही. संजय राऊतांचा दावा. तर तटकरे आता पवारांना मार्गदर्शन करतायत. राऊतांचा खोचक टोला. घोटाळ्याविषयी बोलल्यानंतर दादांचा अपघात, त्यामुळे लोकांना संशय. राज्याचे जलसिंचन विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरेंची दादांच्या निधनानंतर प्रतिक्रिया. तर सिंचन घोटाळ्यात अनेक जण जबाबदार, चौकशी सुरू असल्याची माहिती. शपथविधी 15 दिवसांनी घेतला असता काय बिघडलं असतं? हिंदू हिंदू बोलून मतं मागणाऱ्यांना याचं काही वाटत नाही का? सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून शेकापच्या जयंत पाटलांची टीका. 24 तास उलटूनही अजितदादांच्या अपघाताची माहिती समोर न आल्याने संशय घेणं स्वाभाविक आहे. अजित पवारांच्या अपघातावरून काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. अजितदादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी होऊन लोकांपर्यंत माहिती ही पोहोचली पाहिजे, सपकाळांचं वक्तव्य. शरद पवार विद्या प्रतिष्ठानमध्ये दाखल. पार्थ पवार, जय पवार आणि विश्वासांची बैठक होण्याची शक्यता. अजित पवारांच्या स्मारकाविषयी या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा मंगळवारी पदभार स्वीकारणार. पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार. सुनेत्रा पवार मंगळवारी सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेणार. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. चंद्रपुरात एक वेळ विरोधी बाकावर बसू, पण भाजप सोबत जाणार नाही. महापौर पदाचा उमेदवार द्यावा या संदर्भात उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करू. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया. वडेट्टीवार आणि धानोरकर गटाला प्रत्येकी 2.5 वर्ष महापौरपद मिळणार. चंद्रपूरमधील वादावर काँग्रेस हायकमांडचा हा मोठा निर्णय. पहिल्या 2.5 वर्षात धानोरकर गटाला महापौरपद. चंद्रपुरात वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांची नागपूर खंडपीठात याचिका. विभागीय आयुक्तांविरोधात याचिका दाखल. 19 फेब्रुवारीला सुनावणी होणार. चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून संगीता खांडेकरांना उमेदवारी, तर उपमहापौर पदासाठी संजय यांना उमेदवारी. चंद्रपूरच्या वडेट्टीवारांच्या गटाचे काही नगरसेवक वडेट्टीवारांच्या घरी दाखल. वडेट्टीवार चंद्रपूरला जात असताना नगरसेवक सोबत जाणार अशी माहिती. आज महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. नाशिकमध्ये महापौर निवडणुकीपूर्वी नगरसेवकांची सहलीची तयारी. उद्या होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीआधी सर्व नगरसेवकांना अज्ञात स्थळी सहलीसाठी रवाना करणार. सर्व नगरसेवक एकत्रित राहावे यासाठी सहलीचं आयोजन. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर पदावरून भाजपमध्ये खतखत. भाजप नेत्यांचं एकमत होत नसल्याची सूत्रांची माहिती. अतुल सावे, भागवत कराड, केनेकर, शितोळेंसह पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत वाद झाल्याची सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची डिनर डिप्लोमसी. शहराध्यक्ष किशोर शितोळेंच्या घरी मेजवानीचा बेत. महापौर उपमहापौर निवडणुकीपर्यंत कुणीही शहर न सोडण्याच्या सूचना. नागपूर महापालिकेत 10 स्वीकृत सदस्य राहणार. संख्याबळानुसार भाजपला 7 तर काँग्रेसला 2 स्वीकृत सदस्य मिळणार.